बाकीच्या इन्स्ट्रुमेंटचा आवाज मोठा येतो. जरा पुढे पुढे या ना, एवढ्या वायरी एक केली. हॅलो तरी थोडं रिटर्न द्या. थोडा किंचित इको वाढवा, किंचित. हॅलो हरे हरे जय जय राम कृष्ण हरे
हॅलो. दादा इथं गायकांचे आवाज थोडे क्लिअर करा. इको द्या जरा सर. काय ना रिपीटच येत नाही त्याला मॉनिटर नसल्यामुळे एकदम प्लेन आवाज झाला तो. इको वाढा फक्त. हरी 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 संजू त्यांना जरा इकडे जरा बस. हरी हरी हॅलो हॅलो पुरुष वर्ग पुढे या. हॅलो पुढं बसा पुढं बसा. हॅलो हॅलो दादा स्वर धरा. हे जी दान दे गा देवा तुझा विसर व्हावा, तुझा विसर व्हावा, तुझा विसर व्हावा. हे जी दान
दादा जवळ. हे चिरा देगा देवा हे चिरा देगा देवा हे चिरा देगा देवा हे चिरा
हिची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे गुण गायन आवडी हिची माझी सर्व जोडी विठाला गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुझे अमृताचे पाय वाट मस्तकी धरावे इंच गिरीपंथी दादा आप्पा भाऊ तुम्हा नित्य स्मरावे महायोग पेटे तटे भीमरथम परम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानं स्कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम चक्रपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नमर्माता मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची ब्रिजमना प्रियतम बाल मुकुंदम राधा रमण हरे हरे
पिठाई पिठाई कृष्णाई कानाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई ज्ञानेश ज्ञानमूर्तींचे साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् हो श्री संतांची माता चरणावर संतांची माता चरणावर श्री संतांची माथा चरणावरी हेचे दान देगा देवा हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. आज या ठिकाणी प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराज यांचा अवघ्या चार चरणाचा भगवान परमात्म्याकडं मागणी मागणारा तुकोबरायांच्या गाठेमधील मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की श्री हनुमान जयंती सुवर्ण महोत्सव अनबुलेवाडी लक्ष्मीनगर येथे चालू असलेला श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि 50वं वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष. आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आजची जागराच्या कीर्तनाची सेवा समस्त लक्ष्मीनगरचे ग्रामस्थ मंडळी असतील तसेच आमचे इंगळे दादा असतील यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य साधक वारकऱ्याकडे आलेली आहे. या व्यासपीठावर या गादीवर सेवा करताना एक आनंद या गोष्टीचा होतो की इंचगिरी संप्रदायाची धुरा ज्या गावामध्ये आहे, इंचगिरी संप्रदायाचे साधक ज्या गावामध्ये आहे, अशा साधकांच्या पुढ्यामध्ये कीर्तन करण्याचं सौभाग्य लाभते ही माझ्यासाठी आनंदाची बातमी. शिवाय माझे गुरुवर्य गुरुनाम वैकुंठवासी हरिभक्तपरायण सुभाष महाराज गाडगे भाऊ यांनी या जागेवरती बरीच काल्याची आणि बरीच जागराची कीर्तने केली आणि त्यांच्या पाश्चात त्या समस्त ग्रामस्थांनी आणि इंगळे कुटुंबियांनी ते प्रेम टिकवून ठेवलं आणि मला इथं बोलवलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि चिंतनाला सुरुवात करते. विठ्ठल तुकोबराय अभंगामधून भगवंताकडं मागणं मागतायत आणि त्या मागण्यामध्ये तुकोबरायांचे शब्द आहेत. हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. भगवंता मला दान द्यायचं. आता इथे तुकोबरायचं आणि भगवान परमात्म्याचं दानावरून भांडण आहे ते आपण अभंग सोडवताना बघूच. पण तुकोबराय म्हणतात मला असं दान द्या की मला तुमचा विसर नाही झाला पाहिजे. भगवान परमात्म्याचा विसर तुकोबरायांना होतच नव्हता. तुकोबरायांचं उभं आयुष्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये गेलं. त्यांना कधी विसर होत नव्हता. तुकोबराय म्हणतात तुम्ही जर मला हे दान दिलं, मला तुमचा विसर न होण्याचं जर तुम्ही मला दान दिलं तर गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी तुमचं गुण म्हणजे मी तुमचं भजन आवडीने करेन. भगवंता मला धन नको, मला संपदा नको, मला मुक्ती नको, मला याच्यातली कशाचीच गरज नाही आहे. मला फक्त आणि फक्त संतांचा संग पाहिजे. भगवान परमात्मा तुकोबरायांना म्हणतायत की महाराज संतांचा संग घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागणार आहे आणि पुन्हा पुन्हा मरावं लागणार आहे. लक्षात ठेवा, या जगामध्ये सगळ्यात वाईट यातना कोणत्या आहेत तर त्या गर्भवासाच्या आहेत.
मला असं वाटतं की तुकोबरायांना असं वाटलं असेल की देवा, जन्माला येऊन जर तुझं नामचिंतन करण्याची संधी मिळत असेल, जन्माला येऊन गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करण्याची संधी मिळत असेल, जन्माला येऊन संतांचा संग मिळत असेल, तर मी अशा असंख्य गर्भवासाच्या यातना भोगायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी माझी सगळ्यांना विनंती, तुम्ही हाताने नाम मुखाने टाळी वाजवणार. हाय लक्ष म्हणजे कोणाचं? हा, हे मी लक्ष आहे का हे बघत होती, कारण की 9 ते 11 म्हणजे जेवणानंतरचा वेळ. बरं, जेवण इतकं सुंदर होतं की जेवल्यानंतर माणसाला थोडी तरी आकाबाई येते ना महाराज, बरोबर आहे की नाही? मग त्याच्यासाठी म्हटलं परीक्षा घ्यावी. पण बाबांचे कान फार तीक्ष्ण आहेत. बाबाच म्हटले ना, हाताने ना, हाताने ना मुखाने टाळी असं म्हटलं मी. का? तुम्ही जागे आहेत का झोपलेत मला बघायचं होतं, पण असो, हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचंय. हाताने टाळी वाजवत असताना आपल्या मुखाच्या समोर हात धरायचा आहे आणि मुखामधून विठ्ठल विठ्ठल नामाचा निघालेला स्वर ज्यावेळेस आपल्या हातावरती आदळतो महाराज, त्यावेळेस या हातातून केलेल्या पापाचं शालन करण्याची ताकद भगवान परमात्म्याच्या नामामध्ये असते. त्यामुळे सगळ्यांनी हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं. विठ्ठल अति महत्वाचं, कीर्तनामध्ये स्वतःही झोपायचं नाही, शेजारणीला बी झोपून नाही द्यायचं अजिबात. कीर्तनामध्ये फक्त 2 व्यक्तींना झोप येते महाराज. ज्याच्या अंगामध्ये प्रमाणापेक्षा ताप आहे त्याला, ताप, टेम्परेचर, बरोबर आहे का? ज्वर म्हणतो आपण त्याला. ज्याच्या अंगामध्ये प्रमाणापेक्षा ताप आहे त्याला, आणि ज्याच्या अंगामध्ये प्रमाणापेक्षा पाप आहे त्याला, अशा 2च लोकांना कीर्तनात झोप येते. मग आपली यादी कुठं बसते बघायचं आणि कीर्तनात झोपायचं नाही. विठ्ठल तुम्ही आम्ही फार नशिबान आहोत की आपल्याला हा नरदेह मिळाला. पण महाराज, मिळालेला नरदेह कळणं अतिशय जास्त गरजेचं आहे. या जगामध्ये काही प्रजाती अशा झाल्या की यांना हा नरदेह मिळाला, पण वापरायचा कसा नाही कळाला महाराज. काही प्रजाती अशा झाल्या की ज्यांना हा नरदेह मिळाला देखील नाही आणि वापरायचा कसा कळाला देखील नाही. काही प्रजाती अशा झाल्या की ज्यांना हा नरदेह मिळाला देखील आणि वापरायचा कसा कळाला देखील. मिळालेला नरदेह वापरायचा कसा कळाला ते माझे संत तुकोबाराय झालेत. मिळालेला नरदेह वापरायचा कसा कळाला ते माझे संत ज्ञानोबाराय झालेत. मिळालेला नरदेह वापरायचा कसा कळाला ते माझ्या संत मीराबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई झाल्यात. मिळालेला नरदेह वापरायचा कसा कळाला ते माझे भक्तराज हनुमंतराया झालेत. लक्षात ठेवा, अति श्रेष्ठ नातं असावं देवाचं आणि भक्ताचं. इतकं श्रेष्ठ नातं की आतापर्यंत भक्तराज हनुमंतासारखी भक्ती कुणाला करता नाही आली महाराज. इतकी निष्पाप भावनेनं भक्ती केली प्रभू रामराय यांच्यावर. इतकं प्रेम की त्या प्रेमाची गणना करता येणार नाही. एवढं प्रेम भक्तराज हनुमंतरायांचं प्रभू रामचंद्रांच्यावर होतं. मी सांगते, मिळालेला नरदेह कळणं अतिशय जास्त गरजेचं आहे. एक राजाजी होते आणि राजाजी चौकामध्ये सभेसाठी बसले होते आणि सभेमध्ये कुणाला काही उणं धुणं, कोणाची काही कमी वगैरे सगळं काढत असताना एक सर्वसामान्य कुटुंबातला गरीब युवक एका बाजूला बसला होता. राजाजी सगळ्यांची चौकशी करतायत, कुणाला कशाची कमतरता आहे का, कुणाला काही देण्या घेण्याची कमतरता आहे का. त्याचं लक्ष त्या राजाजीकडे होतं. तो म्हटला, असं आयुष्य पाहिजे. कसं? डोक्यावरती छत्री धरायला एक माणूस आहे, बाजूला आपदागिरी घेऊन 2 माणसं आहेत, चहा द्यायला एक माणूस आहे, पाणी द्यायला एक माणूस आहे, जेवण द्यायला एक माणूस आहे, चपला घालायला एक माणूस आहे, चपला काढायला एक माणूस आहे. महाराज, असं आयुष्य पाहिजे. तेवढ्यामध्ये त्याचं लक्ष राजाच्या जिरेटोपापासून खाली 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 बघत राजाच्या पायापर्यंत गेलं महाराज. आणि राजाच्या पायाच्या दिशेने एक विषारी सर्प येताना त्याला दिसला. विषारी सर्प दिसला, पळत पळत गेला, काठी घेतली आणि काठीने तो सर्प ढकलून दिला. राजाजी म्हटले, मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय, तुला काय पाहिजे मग? ते म्हणले, राजाजी, मी एक सर्वसामान्य माणूस, पण तुम्ही राजे आहात, तुम्ही या जगाचा सांभाळ करण्यासाठी जगणं अतिशय जास्त गरजेचं आहे. मी तुमचा प्राण वाचवला यात माझा आनंद आहे, मला कशाची सुद्धा गरज नाही. असं नाही, काहीतरी मागावं लागेल. तो बिचारा काहीच मागायला तयार नाही. राजाजींनी त्याला वाड्यावरती नेलं, त्याचं आदरातिथ्य केलं, त्याला ताट भरून सोन्याच्या मोहरा दिल्या आणि 5 एकर चंदनाची बाग दिली महाराज. किती?
5 एकर. बरं, 5 एकर चंदनाची बाग देत असताना त्यांनी त्याच्या सेवकांना सांगितलं की अशी चंदनाची बाग द्या का जी नुकतीच लागवड झालेली नसेल, तयार बाग असेल, ज्याची तोडून तो स्वतःचा उदरनिर्वाह करेल. राजाजींनी बाग दिली. राजाजीच्या व्यापामध्ये 7-8 महिन्याने राजाजीला असं आठवलं की बाबा, तो सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसांनी 5 एकर चंदनाच्या बागेची तोड केली असेल आणि तो श्रीमंत झाला असेल, आपण त्याला भेटण्यासाठी जावं. भेटण्यासाठी गेले तर हा बिचारा नेहमीप्रमाणे घराच्या बाहेर, त्याच्या झोपडीच्या बाहेर भाता फुंकत बसला होता. राजाने विचारलं, रे बाबा, मी तुला 5 एकर चंदनाची बाग दिली, काय केलंस 5 एकर चंदनाच्या बागेचं? काही नाही केलं म्हणला. 2 रुपये किलो न कोळसं करून विकलं. कशाचं? चंदनाच्या बागेचं. म्हटलं काही शिल्लक आहे का? काही शिल्लक नाही म्हणलं, सगळ्याचा जाळ केलाय. म्हणलं का एवढं छोटंसं लाकूड आहे, ते आता म्हणलं भात्यात घालाय निघालो. म्हणलं एक काम कर, भात्यात घालू नको, फलटणला जाणी भाव काढून ये. फलटणला गेला महाराज, भाव काढली. एवढ्या लाकडाचा 40,000 भाव निघाला. डोक्यावरती आपटत आला. म्हणलं, राजाजी, तुम्ही मला चंदनाची बाग दिली हो, पण मला वापरायची कशी नाही कळाली. भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला ही चंदनाचीच बाग दिली, वापरायची कशी कळली पाहिजे. ज्याला वापरायची कशी कळली ते संत तुकोबा झाले. ज्याला ही चंदनाची बाग वापरायची कशी कळाली ते सकळ संतांची मांद्याळी झाले. आणि मी सांगितल्याप्रमाणे भक्तराज हनुमंतराया ज्यांनी रामप्रभूंच्यावर इतकं प्रेम केलं की प्रत्येक गावामध्ये एक वेळ रामप्रभूंचं मंदिर नसेल, प्रत्येक गावामध्ये एक वेळ विठ्ठल रखुमाईचं मंदिर नसेल, पण जगाच्या पाठीवर एक गाव असं दाखवा की जिथं हनुमंतरायांचं मंदिर नाही. एकच गाव दाखवा का जिथं छोटी वाडी जरी असली तर छोटंसं का होईना पण हनुमंतरायांचं मंदिर असतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे हनुमंतराया ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्यावर अगणित प्रेम केलं. अशा हनुमान जयंती, रामनवमी आणि हनुमान जयंती निमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, प्रभू रामरायांची रामनवमी आणि हनुमंतरायांची जयंती, अशाच अवचित्य साचून हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. मग प्रभू रामरायांचं हनुमंतरायांच्यावर असलेलं प्रेम आणि हनुमंतरायांचं प्रभू रामचंद्रांच्यावर असलेलं प्रेम ते जगाच्या पाठीवर कोणाला करता नाही आलं. जसं त्या माणसाला चंदनाची बाग वापरायची कशी कळाली नाही, तसं भगवंताने आपल्याला सुद्धा ही चंदनाची बाग दिलेली आहे, ती वापरायची कशी कळणं अतिशय जास्त गरजेचं आहे. बरं, राजाजी प्रसन्न झाले होते. त्याला मागायला सांगितलं, पण बिचारायला मागायचं काही कळलं नाही. या जगामध्ये साधू संतांनी भगवंताकडे संसारासाठी, सुखासाठी कशाचीच व्याप्ती केली नाही, कशाचीच मागणी केली नाही. ह्या जगामध्ये 3 महत्वाच्या मागण्या आहेत. त्यातली प्रथम महत्वाची मागणी म्हणजे ज्या वेळेस स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी सुंदर असा रायगड बांधला हिरोजी इंदलकरांनी. हिरोजी इंदलकरांनी रायगड बांधत असताना कितीतरी वेळा मोहिमेवर छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वतःचं शेत घाण ठेवलं, परिणामी त्यांना काही विकावं लागलं, तरीही सुंदर असा रायगड तयार केला. त्या रायगडावर अशी त्यांनी बांधणी केली का ती बांधणी करत असताना हिरोजी इंदलकर छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतायत की राजे, मी असा गड बांधला की या गडावरून ज्यावेळेस आपल्या गडाचा महत्वाचा मुख्य दरवाजा बंद होईल त्यावेळेस गडावरून खाली कोण जाणार नाही आणि गडाच्या वरती कोण येणार नाही, अशा पद्धतीची मी बांधणी केली. पण त्या काळामध्ये गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर हिरकणी नावाची स्त्री खाली उतरली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला बोलवलं आणि तिने गोड उत्तर दिलं, मी आई होते म्हणून मी खाली उतरले. लक्षात ठेवा, त्या बुरुजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरकणी बुरुज असं नाव दिला. इतका गोड गड बांधला. हिरोजी इंदलकरांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, तुम्हाला काय पाहिजे मागा. त्यावेळेस हिरोजी इंदलकरांनी एक दगड घेतलाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितले, गडाच्या पायथ्याशी जी प्रथम पायरी आहे त्या प्रथम पायरीवरती हा दगड ठेवू द्या आणि त्या दगडावरती मला नाव लिहू द्या, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. इतका गोड गड बांधला आणि फक्त दगड मागितला. का मागताय दगड? त्यावेळेस हिरोजी इंदलकरांनी उत्तर दिलं, महाराज, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे असे म्हणणारे तुमचे मावळे ज्यावेळेस या पायरीवरती पाय ठेवून पुढे जातील त्यावेळेस तुमच्या मावळ्यांची पायधूळ माझ्या मस्तकावरती लागेल आणि मी रायगड बांधले त्याचं सोनं होईल. ही प्रथम मागणी अतिशय देखणी हिरोजी इंदलकरांनी मागितलेली. ही मानाची पहिली पायरी, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी, आळंदीमध्ये गेल्यानंतर हैबत बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही माऊलींपर्यंत पोहोचू शकत नाही. इकडे पंढरीश परमात्म्याकडे जा, नामदेवरायांचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही पंढरीश परमात्म्याकडे पोहोचू शकत नाही. याचं कारण जोपर्यंत तुम्ही भक्ताच्या चरणावरती नतमस्तक होत नाही
तोपर्यंत तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. मग आपल्याला सगळ्यांना आजच्या दिवशी हनुमंतरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुकोबरायांच्या अभंगाप्रमाणे मागणी मागायची. पण त्या मागणीमध्ये संसारातलं सुख समाधान न मागता आत्मिक समाधान मागायचे, जे तुकोबरायांनी अभंगामध्ये मागितले. विठ्ठल कोण तुकोबर आहे? असे तुकोबर आहे की ज्यांनी फक्त आणि फक्त भगवंताचं पूजन केलं, भगवंताचं चिंतन केलं. भगवंताच्या चिंतनाशिवाय कशाचीच त्यांनी तमा बाळगली नाही. एकदा तुकोबर आहे, तुकोबर आहे, तुकोबर आहे, ये बाळ विठ्ठल. सगळ्या देहूमध्ये, सगळ्या पुण्यामध्ये, नवे महाराष्ट्रामध्ये डंका पेटला की तुकोबराय भगवंताचे अभंग लिहितात. तुकोबरायांच्या घरी साक्षात भगवंत येतो. त्याच्यामुळं पुण्याचे चिंतामण देव, ज्यांच्यासोबत साक्षात गणपती बाप्पा बोलत होते, असे चिंतामण देव तुकोबरायांना भेटण्यासाठी आले. आणि तुकोबरायांना भेटण्यासाठी आल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की इथं कोणतरी बसतोय माणूस, इथं कोणतरी दिसतोय माणूस. कोण दिसत होता? गाढवावरती तुकोबरायांना उलट बसवलं होतं महाराज. त्यांच्या तोंडाला काळं फासलं होतं आणि गाढवावरून तुकोबरायांची धिंड काढली होती. चिंतामण देवाने विचारले, हे कोण? हे तुकाराम महाराज. हाणून घेतलं चिंतामण देवाने, रे की ह्या महात्म्याला भेटण्यासाठी मी इथं आलो. मला असं वाटलं की या महात्म्याला भेटण्यासाठी रांगाच्या रांगा लागले असतील. तुकोबरायाला लोकांनी घोड्यावरती उलट बसवले. राहवलं नाही चिंतामण देवाला. आणि चिंतामण देव तिथे गेले. म्हणले, तुकोबराया, मी तुम्हाला भेटण्यासाठी आलोय. बरं, मी तुम्हाला भेटण्यासाठी आलोय आणि हे काय चाललंय? त्यावेळेस तुकोबरायांचं उत्तर इतकं गोड होतं. तुकोबराय म्हटले, ह्या समाजाचा आनंद मला गाढवावर बसवण्यात आहे, तर मी आनंदी आहे. काय म्हटले तुकोबराय? ह्या समाजाचा आनंद जर मला गाढवावर बसवण्यात आहे तर मी आनंदी आहे. पुढे 2च गल्ल्या राहिल्यात, ह्यांच्या समाधानासाठी 2 गल्ल्या फिरू द्या, तुम्ही बसा, आपण निवांत बोलू. असे तुकोबराय आहेत. तुकोबरायांचे सगळ्या गाढवावरून बसून धिंड काढली, गल्ल्या फिरून झाल्या, हातपाय धुतले. तुकाराम महाराज चिंतामण देवांच्या समोर बसलेत आणि चिंतामण देव तुकोबरायांना विचारतात, का हो तुकाराम महाराज, इतकं देवाचं नामचिंतन करता, देवाची पंढरपूरची आळंदीची वारी करता, मग कधी तुम्हाला देवाकडे काही मागावंसं वाटलं नाही का? काय मागायचंय देवाकडं? अहो, ज्या वेळेस तुमची धिंड काढली होती त्यावेळेस मी गावामध्ये फिरलो. लोक म्हटले, तुमची एक पत्नी अन्न करता गेली, तुमचा एक मुलगा दुष्काळामध्ये गेला, तुमचा भाऊ निघून गेला, तुम्ही तुमच्या हिश्श्याच्या सावकारीच्या वया इंद्राणीच्या डोहामध्ये टाकल्या. सावकारकी असणारे तुकोबराय, तुम्ही कर्मदरिद्री झाला. तुम्हाला असं वाटलं नाही का देवाकडे काहीतरी मागितलं पाहिजे? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, माझ्या संसाराची जी दशा आहे ती माझ्या कर्माने झाली. देवाला मागून ती दशा पुन्हा माघारी येणार नाही. बर, चिंतामण देवांना एक प्रश्न विचारावासा वाटला आणि चिंतामण देव म्हटले की, का हो तुकोबराय, तुम्ही तर म्हणता की घर संसार प्रपंच बायका पोरांच्या मध्ये माझं लक्ष नाही. मग तुमची एक मुलगी, एक पत्नी अन्न करून गेली होती, मग तुम्ही दुसरा विवाह करण्याची गरज नव्हती. त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं की दुसरा विवाह करण्यासाठी माझ्या आयुष्यातल्या काहीतरी तडजोडी असतील आणि त्या तडजोडीप्रमाणे मला चालावं लागलं. पण मला एकच माहितीये, संसार हे व्यसन आहे. म्हणून तुकोबरायांनी अभंगाची रचना केली आणि त्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो.
शुद्ध झालो हो आम्ही कीर्तने शुद्ध झालो. संसार एक व्यसन आहे महाराज. संसारामध्ये लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी कमवल्या लागणारा पैसा हे व्यसन आहे. बरोबर आहे का? पैसा कमी पडला तर त्याच्यासाठी पुन्हा दिवस रात्र कष्ट करणं हे व्यसन आहे. आता दिवस फार अवघड चाललेत. गॅस मिळत नाहीये, महागाई वाढत चालली आहे, पेट्रोल मिळत नाहीये. आपण काही काही ठिकाणी बातम्या बघतोय, माणसांना असं वाटतंय पेट्रोल मिळत नाही म्हणून माणसांनी टाक्यात पेट्रोल भरून नेलं, अशा बातम्या आहेत. हे व्यसन आहे ना. का? पेट्रोल नाही मिळालं तर चालायचं कसं? म्हणजे संसार हे फक्त आणि फक्त व्यसन आहे. आणि संसाराच्या व्यसनातून शुद्ध व्हायचं असेल तर कीर्तन हा एकमेव पर्याय आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. त्यावेळेस चिंतामणी म्हणतात हे सगळं मला पटतंय, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. दिवस रात्र देवाचं नामचिंतन करून सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये सुख नसेल, तुमच्या आयुष्यामध्ये समाधान नसेल, तुमची बायका पोरं जर दिवस रात्र रडत असतील तर देवाचं नाव घेऊन उपयोग काय? तुकोबरायांचं गोड उत्तर आहे अन्न मान धन येतो प्रारब्धा अधीन. किंवा तुकोबराय म्हणतात भोग तो न घडे संचितावा करी करावे ते मनी समाधान. तुकोबराय म्हणतात कर्मानी देवा प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग तुकोबराय म्हणतात कर्माने देवाला सुट्टी दिली नाही, कर्म आपल्याला सुट्टी देईल का? अहो ज्या प्रभू रामचंद्रांच्या रामनवमी निमित्त हक्कंदारी नाम सप्ताह आहे त्या प्रभू रामचंद्रांना सुद्धा कर्माने सुट्टी नाही दिली. ज्ञानोबरायांचा गोड अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये ज्ञानोबराय रचना करतात. कर्मे श्रीराम वनवास केला कर्माला सुट्टी दिली नाही. ज्ञानोबरायांचा अभंग आहे कर्मे श्रीराम वनवासा गेला. ज्या प्रभू रामचंद्रांना अवघ्या काही क्षणामध्ये गादीवरती बसायचं होतं त्या प्रभू रामचंद्रांना कुठं जावं लागलंय महाराज? वनवासाला जावं लागलंय. वनवास कोणी मागितला? कोणी मागितला? कैकेयीने मागितला. बरोबर आहे का? कैकेयीने वनवास मागितला. लोकांच्या मनामध्ये आजही कैकेयीच्या विषयी घृणा आहे, कैकेयीच्या विषयी राग आहे. पण ऐका, जन्मदाती आई मा कौसल्या, सावत्र आई मा कैकेयी. मा कैकेयीने सोन्याचं सोनं साधलं आणि राजा दशरथाला एका वराने भरताला गादी आणि एका वराने प्रभू रामचंद्रांना वनवास मागितला. पण प्रत्येकाला माहिती आहे
राजा दशरथजीचा रथ खड्ड्यामध्ये अडकला त्यावेळेस पुढे निघत नव्हता. कैकेयीने हात घातला. कैकेयीचा हात वज्राचा होता. पण कैकेयीचा हात वज्राचा कसा झाला महाराज? लहानपणी खेळत असताना कैकेयीने स्वतःच्या हाताने झोपलेल्या साधूच्या चेहऱ्याला अंगाला काळं फासलं. पळून निघून गेल्या. साधू महाराज म्हटले की ज्याने कोणी माझ्या अंगाला तोंडाला काळं फासले त्याचा हात वज्राचा होईल. साधूचा श्राप, कैकेयीचा हात वज्राचा झाला. वज्राचा हात रथात घातला. दशरथजीकडे बघितले आणि दशरथजी म्हटले कैकेयी तुझ्यामुळे माझा प्राण वाचला, तुला काय पाहिजे मग? हुशार असणारी कैकेयी म्हटली योग्य वेळ आल्यानंतर मागेल. संधीचं सोनं केलं. एका वराने भरत त्याला गादी आणि एका वराने प्रभू रामचंद्रांना वनवास मागितला. कर्मामुळं प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागले. कर्मे दशरथ वियोगे मेला. राजा दशरथाला 4 मुलं पण पाणी पाजण्यासाठी कुणी सुद्धा नव्हतं. ज्या वेळेस विवाह करून मा सीता प्रभू रामचंद्रांच्या घरामध्ये आल्या आणि घरामध्ये आलेल्या मा सीता 3 दिवस उपवाशी होत्या. सगळ्या सासवा पुढ्यात बसल्या, सगळ्या जावा पुढ्यात बसल्या. मा सीता तुम्ही अजून काहीच खाल्लं नाही. त्यावेळेस मा सीता म्हणतात की ज्या घरामध्ये ब्राह्मणाचं गोरं गोंट पोरग मारले त्या घरातलं मला अन्न खायचं नाही. सगळ्यांनी एकमेकांकडे बघायला सुरुवात केली. कुणालाच काही कल्पना नाही. प्रभू रामचंद्रांच्या कानावरती बातमी केली. प्रभू रामचंद्रजी राजा दशरथजीकडे गेले आणि दशरथजींना विचारलं. त्यावेळेस दशरथजी म्हटले की माझ्याकडून श्रावण बाळाला बाण लागला होता आणि श्रावण बाळ गतप्राण झाले होते. मग ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी काय करायचं? मा सीतांनी सांगितलंय काम करा. मुक्त होण्यासाठी एक ब्राह्मण जेवायला बोलवा. ब्राह्मण ज्या दिवशी या घरामध्ये जेवेल त्याच दिवशी मी या घरातलं जेवण खाणार. त्या काळातला विद्वान ब्राह्मण फक्त राजा रावण. राजा रावणाशिवाय विद्वान ब्राह्मण नव्हता. राजा रावणाला बोलवलं, आदरातिथ्य केलं, संकल्प सोडला, नैवेद्य दाखवला, घास मोडणार. तेवढ्यात राजा रावण म्हटले की बाबा मी एकाच अटीवरती जेवण करेल. प्रभू रामचंद्राने एकदा तरी माझ्या लंकेला पाय लावायला पाहिजे. मग सीता बाहेर आल्या आणि प्रभू रामचंद्रांना म्हणतायत, रावणजी असे म्हणतायत की तुम्ही एकदा तरी लंकेला पाय लावायला पाहिजे. तेव्हा रामप्रभू म्हणतात, सीते जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जात नाही. अहो 3 दिवस झालं उपवाशी आहे, पाणी ग्रहण करून तुमच्या सोबत आले. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं. राजा जनकाची कन्या मी सीता 3 दिवस उपवाशी आहे. बायको नात्याने तुम्हाला माझी दया येत नाही का? प्रभू रामचंद्र म्हटले, सीते जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जात नाही. मग मला एक सांगा, जिथं तुमची भक्ती तिथं तुम्ही याल का? हो, जिथं माझी भक्ती तिथं मी येईल. मग सीता आतमध्ये गेल्या. रावणजींना विनंती केली, तुम्ही जेवायला सुरुवात करा. प्रथम मी लंकेमध्ये येणार आणि मला नेण्यासाठी प्रभू रामचंद्र मागून येणार. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे रावण क्षयो पावला. प्रभू रामचंद्रांच्या बाणाने अरे ज्या रावणाची अख्खी लंका सोन्याची होती, ज्याला स्वर्गापर्यंत शिडी करायची होती, अशा रावणाला सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या बाणाने संपावं लागले. इथं महत्वाचा विषय आहे, वियोग घडला सीता देवी. मग सीता कोणाची बायको? प्रभू रामचंद्रांची बायको, देवाची बायको. तिला सुद्धा नवऱ्याच्या विरहामध्ये रडावं लागले. एकदा वनामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या मा सीतांनी सुंदर चिमणी मंजूळ आवाजामध्ये एकमेकांशी बोलत असताना त्या संभाषणामध्ये रामायण ऐकलं. मा सीता जवळ गेल्या, 2ही हातात पक्षी धरले, घराकडे घेऊन चालल्या. एका पिंजऱ्यामध्ये डाललं. त्यावेळेस चिमणा म्हणतो, तुम्ही आम्हाला इथं का आणलं? त्यावेळेस त्या म्हटल्या की तुमच्या मुखातून आलेलं रामायण मला फार आवडलं, तुम्ही 2 टाइम मला रामायण सांगायचं. चिमणा म्हणतो, आम्ही पक्षी आहोत, आम्ही आजार चांगले वाटतो, आम्हाला पिंजऱ्यामध्ये ठेवू नका. नाही, तुम्ही जर निघून गेला तर तुम्ही माघारी येणार नाही आणि मला रामायण ऐकायला भेटणार नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. चिमणा म्हटला, माझी पत्नी गर्भवती आहे, तिला निदान चारा आणण्यासाठी तरी मला सोडा. मा सीतेने सोडलं. दिवस मावळतीला आला तरी चिमणा माघारी आला नाही. चिमणी म्हणते, मा सीता मी गर्भवती आहे, माझ्या पतीला कोणी खाल्लं असेल का? माझ्या पतीला कोणी मारलं असेल का? मी विनंती करते तुम्ही मला सोडा. सीता म्हटल्या की बाबा तुमचं ठरलं असेल, आधी नवरा जाणार, मी माघारी येणार नाही, तू मागून येणार आणि तुम्ही माघारी येणार नाही. मा सीता असं काही सुद्धा नाही, माझी विनंती आहे सोडा. मा सीतानी सोडलं नाही. म्हटली पुढच्या 10 मिनिटांमध्ये जर तुम्ही मला सोडलं नाही तर मी माझा इथंच देहत्याग करेल, अशी गर्भवती चिमणी म्हटली. चिमणा उडत उडत आला. चिमणीने श्वास रोखून धरला आणि चिमणी म्हटली, मला असं वाटलं तुम्हाला कोणी खाल्लं असेल का, तुम्हाला कोणी मारलं असेल का, तुमचे पंख कोणी छाटले असतील का, मी माझा देहत्याग करते अशी म्हटली आणि चिमणी मरून गेली.
रागलेला चिमणा मा सीताला म्हणतो, मा सीता, तुमच्या सुखासाठी तुम्ही माझी गर्भवती पत्नी मारलीये. माझ्या गर्भवती पत्नीला तुमच्यामुळं जावं लागले. गर्भवती पत्नीचा नवरा म्हणून आणि त्या पोटातील मुलांचा बाप म्हणून मी तुम्हाला श्राप देतो की तुमच्या पोटात लेकरं असतील तेव्हा तुम्ही पतीपासून वंचित असाल. वियोग घडला सीता देवी, परियेसे गव्हारा सागर, कर्मे निर्वंश झाले सगर. ज्या भगवान परमात्म्याने करंगळीवरती पर्वत उचलला, जो जन्माला आला आणि 8 वर्षाचा झाला आणि सांगतो की मला घेऊन चला, मला तिथं सोडा, त्याला स्वतःचा जीव वाचवता आला नसता का? अख्खं यादव कुळ नष्ट झालं. लक्षात ठेवा, कर्माने देवाला सुट्टी दिली नाही. तुकोबराय म्हणतात, कर्म मला सुट्टी दिली का? त्याच्यामुळं मला देवाकडं संसारातलं सुख समाधान अजिबात मागायचं नाही. तुकोबरायनं जी भगवान परमात्माकडे मागितलं ते अभंगाचं अभंग तुकोबरायांचा आहे. कीर्तनकार या नात्याने आपण फक्त त्याचा तर्क लावू शकतो. खरा अर्थ तुकोबरायांनाच माहिती असेल. कुठल्या उद्देशानं, कुठल्या मागणीनं ते मागितलं असेल. तुकोबराय असं म्हणतात की मला असं जाणून द्या की मला तुमचा विसर नाही झाला पाहिजे. तुकोबरायांचा संपूर्ण जीवनकाळ बघितला. तुकोबराय म्हणतात, शिंक जांभई खोकला तुकाची वेळ माया गेला. तुकोबराय म्हणतात की मी शिंक द्यायला जितका वेळ लागतो, जांभळी घ्यायला जितका वेळ लागतो आणि खोकायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ माझा वाया जातोय. मी फक्त आणि फक्त तुमच्या नामचिंतनामध्ये दंग आहे. असे म्हणणारे तुकोबराय म्हणतात, मला असं दान द्या की मला तुमचा विसर नाही झाला पाहिजे. आपल्याला जर देव प्रसन्न झाला, तुकोबरायांना भगवान परमात्म्यांनी मागायला सांगितलं. तुकोबरायांनी स्वतःनी नाही मागितलं, मागायला सांगितलं. आपल्याला देव प्रसन्न झाला आणि जर देव म्हणला मागा, तर आपण काय काय मागू महाराज? हे काला देव प्रसन्न झाला. प्रसन्न झाला, देव म्हणला मागा काय पाहिजे? म्हणला बरं चालतंय मागतो. पण देव म्हणला एक काम करा, मी तुम्हाला जे देणार ते शेजाऱ्याला डबल देणार, एवढं देणार ठेवा. देव प्रसन्न झालाय आणि देव आपल्याला काहीतरी देतोय याच्यापेक्षा जास्त तो शेजाऱ्याला काहीतरी देणार आहे, याच्यामुळे त्याच्या पोटात दुखायला लागलं. काय देवा, खरंच मला जे देणार ते शेजाऱ्याला डबल देणार? हो, तुम्हाला देणार ते शेजाऱ्याला डबल देणार. मग एक काम करा देवा, माझा एक डोळा जाऊ द्या, म्हणजे शेजाऱ्याचं किती, म्हणजे आपला एक गेला तरी चालेल पण शेजाऱ्याचं 2 गेलं पाहिजे. माझा एक पाय जाऊ द्या, म्हणजे शेजाऱ्याचं किती जाते, म्हणजे आपला एक गेला तरी चालते पण शेजाऱ्याचं 2 गेलं पाहिजे. म्हणजे इथं भगवान परमात्मा प्रसन्न झालाय. तरी तो तुकोबराय म्हणत नाही की माझी पोरं 4 दिवस झालं उपाशी आहेत, माझी बायको 4 दिवस झालं उपाशी. तुकोबराय म्हणतात, हे जे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देवा, मला असं दान द्या की मला तुमचा विसर नाही झाला पाहिजे. मागायचं काय आणि काय मागणे काय मागणे
वाडवडिलांपासून ही परंपरा चालत आली की आम्ही देवाकडे काही मागत नाही, घर संसारासाठी आम्ही देवाकडे काही मागत नाही. मागावं काही कळलं पाहिजे. इथं मागणारे सुद्धा श्रेष्ठ आहेत आणि देणारा सुद्धा श्रेष्ठ आहे. कुणाकडं काय मागावं कळलं पाहिजे. माणसाला काय मागावं कुणाकडे मागावं नाही कळत महाराज. एक मुलगा होता आणि त्या मुलाचं लग्न जमत नव्हतं. हल्ली मुलांच्या लग्नाची फार बोंब झाली आहे. आम्ही कीर्तनासाठी जातो, अगदी 400-400 किलोमीटरचा प्रवास करून थकलेलो असतो आम्ही आणि आम्हाला आराम करायचा असतो. पण ते तिथले ज्यांच्या घरी जातो ते म्हणतात, ताई थोडं पोरासाठी पोरगी बघा ना. आता काय सांगावं, लय बोंब आहे महाराज मुलांच्या लग्नाची. आपल्या इथंच नाही सगळीकडेच बोंब आहे. पण ऐका, मुलांच्या लग्नाच्या बोंबेला सर्वस्वी जबाबदार आपण आहे. कसं ते मी सांगते ऐका. ज्या वेळेस तंत्रज्ञान विकसित झालं आणि विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा आपण गैरफायदा घेतला. 1990 पासून 2000 पर्यंत गर्भलिंग तपासणीच्या चाचण्या होत होत्या. काही स्त्रियांनी कुटुंबाच्या आग्रहास्तव, काही स्त्रियांनी नवऱ्याच्या आग्रहास्तव, काही स्त्रियांनी स्वतःच्या मनासाठी कितीतरी मुली गर्भात मारल्या आणि मुलं जन्माला घातली. त्या 10 वर्षामध्ये 100 पैकी 10 मुली जन्माला आल्या, 90 मुलं जन्माला आली. त्यांना पुरी आणायच्या कुठनं? तो पोरांचा दोष नाहीये, तो आपला दोष आहे, लक्षात ठेवा. पण 2000 पासून ज्या वेळेस हा तंत्रज्ञान विकास बंद झाला, गर्भनिदान चाचण्या बंद झाल्या, फक्त आणि फक्त पोरी जन्माला आल्या महाराज. त्या काळामध्ये 100 मुलांच्या पाठीवरती 10 मुली जन्माला आल्या, 10 मुलांची लग्न झाली, 90 मुलं बिन लग्नाची. याला जबाबदार फक्त आपण आहे. पोरांचं नशीब नाही किंवा काही नाही, लक्षात ठेवा. एका पोराचं लग्न जमत नव्हतं. असाच पारावरती बसला होता आणि पारावरती बसल्यानंतर तिथं म्हातारी माणसं होती. अजूनही खेड्यापाड्यामध्ये पारावरती म्हातारी माणसं बसतात. मला म्हातारी माणसं फार आवडतात, फार म्हणजे फार आवडतात. मी नशिबाने मी म्हातारी माणसं बघितले. आता जी लेकरं जन्माला आली किंवा पहिली दुसरीला असतील ना, त्या पोरांना म्हातारं माणूस आता औषधाला बघायला नाही भेटणार. ही सत्य परिस्थिती आहे. ऐका, म्हातारी माणसं सांभाळता आली पाहिजेत. म्हाताऱ्या माणसांनी जे आपल्याला दिलं ते बुडवायचं नाही, वाढवायचं. मग ते ज्ञान असू द्या किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू द्या. एक म्हातारं माणसं तिथं बसली होती आणि ते बिचारा असं डोक्याला हात लावून बसलं होतं. ते बाबा म्हणले, बाबा का रे डोक्याला हात लावलाय? काय करू बाबा, 40 वर्ष झाले लग्न जमाना. बाबांना आपला अनुभव. बाबा म्हणले, एक काम कर, आपल्या गावात हनुमंतरायांचं मंदिर आहे. रोज शनिवारी, प्रत्येक शनिवारी जायचं, हनुमंतरायांना आंघोळ घालायची, शेंदूर लावायचा, रुईची माळ घालायची, उडदाचं तेल अर्पण करायचं, हनुमान चालीसा म्हणायची, हनुमंतरायाला आवडणारा श्रीराम जय राम जय जय राम मंत्र 101 वेळा म्हणायचा, उपवास करायचा. खात्रीपूर्वक सांगतो तुझं लग्न जमेल. 6 महिने न चुकता गड्यानं शनिवार केला. शेंदूर लावलं, रुईची माळ घातली, सगळं केलं. आणि ते हनुमंतरायाच्या डोक्यावर इतकं भक्तीचं ओझं झालं महाराज का ते हनुमंतराय बाहेर आले डायरेक्ट आणि म्हणले, बाबा का रे इतकं ओझं दिलेस? तू इतका शेंदूर थापलायस का तुझी शिबीने काढायला लागेल? इतका वेळ कुठं लावते? म्हणला काय करू, मला आमच्या गावातल्या बाबांनी सांगितलं की हनुमंतरायांची पूजा कर, हनुमंतरायांची पूजा केल्यानंतर तुझं लग्न जमेल. म्हणला, बाबा तू इतकी माझी सेवा केलीस पण सगळी पाण्यात गेली का? अरे म्हणला, मीच ब्रह्मचारी आहे, तुझं कुठं लग्न जमू? मागायचं काय आणि मागायचं कोणाकडे कळलं पाहिजे. हनुमंतरायांनी सांगितलं, असू दे, काळजी करू नको. मी जरी ब्रह्मचारी असलो तरी मी प्रभू रामचंद्रांचा भक्त आहे. कडेलाच प्रभू रामरायांचं मंदिर आहे, तू तिथं जा आणि तिथं जाऊन पुन्हा रामरायांची भक्ती कर. मला खात्री आहे ते तुला प्रसन्न होतील, तुझं लग्न होईल. 6 महिने रामरायांची भक्ती केली, रामराया प्रसन्न झाले, बिचारायचं लग्न जमलं. पण लग्न न जमत असल्यामुळं आहे त्या सिच्युएशन मध्ये लग्न केलं. फरक एवढा झाला महाराज, नवरी 7 फुटाची, नवरदेव 3.5 फुटाचा. काय झालं? फरक एवढा झाला. आई म्हटली, असू दे, उंचीला जास्त असले तरी काही फरक पडत नाही, तू लग्न कर. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठं जातात? जेजुरीला, हे का नाही? नवरे घेऊन जेजुरीला. आता कसा मेळ बसायचा? नवरदेवाने कशी उचलायची नवरी? मेळ बसणं अशक्य आहे ना. ती म्हणली, कागदनी कुठल्या ग्रंथात असं लिहिलंय का बायकोनच नवऱ्यानंच बायकोला उचलायचं असतं? काळजी करू नका, मी उचलते तुम्हाला. आणि तिथं गडाच्या पायथ्याशी सगळी राखाडलेली होती महाराज.
ज्यांची लग्न होत नव्हती ती आणि ती सगळी होती तिथं झाली का दाटी झाली. नवरीच्या हातात नवरदेव सटकला महाराज. आखा गड फिरली पण नवरदेव काय सापडला नाही. आखा गड नवरदेव फिरला पण नवरी काही सापडली नाही. डोक्यावर हाणत आला आणि रामरायांच्या मंदिरामध्ये रडत होता. 1 महिना त्यांनी रामरायांचं पाय नाही सोडलं. इतकी त्यांच्या रामरायांच्या डोक्यावर भक्तीचं ओझं झालं की रामराया म्हटल्या, रे का रे बाबा, लग्न झालं होतं, माझ्या पाया पडाय आला होतास, बायको घेऊन देवा धर्माला गेलास ना, का रडतोस का? म्हणलं देवा सगळं झालं, जेजुरीत गेलो, हातातनं बायको सटकली, बायको हरवली, बायको सापडत नाही. म्हणलं तू चुकीच्या नंबरवर आलाय, माझी हरवलेलीच्या ना आणली. मागायचं काय आणि मागायचं कुणाकडे कळलं पाहिजे. म्हणलं माझी बी हरवली की त्याच्यामुळे भेटली. प्रभू रामरायांची मासिका कुणामुळे मिळाली? हनुमंतरायामुळे मिळाली. परत हनुमंतरायांकडे आले, हनुमंतरायांची भक्ती केली, हरवलेली बायको भेटली. पण सुरुवातीचा काळ जर योग्य ठिकाणी घातला असता तर 7-8 महिने वाया गेले नसते. मागायचं काय आणि मागायचं कुणाकडे हे कळलं पाहिजे. तुकोबरायांना मागायचं काय कळालं आणि मागायचं कुणाकडे कळालं. भगवंताच्या निस्सिम भक्त जनाबाई देव जनाबाईला जोड लागायसाठी जात होते. इतकंच नाही, जनाबाईच्या डोक्यातल्या उवा काढायचं काम सुद्धा देवाने केले. जनाबाईंनी भांडी घासावी, भगवान परमात्म्याने ती भांडी धुवून काढावी. जनाबाईंनी कपडे धुवावेत, भगवान परमात्म्याने ती वाळू घालावेत. जनाबाईंनी पाय पसरून जात्यामध्ये धान्य घालावं, माझ्या भगवान परमात्म्याने खुंटा ओढून धान्य सगळं दळून घ्यावं. अशी निस्सिम भक्त जनाबाई. जनाबाई एकदा म्हटलं, देवा मला फार बरं वाटत नाहीये, 14 माणसांना लागणारं पीठ मी कुठून दळू? त्यावेळेस भगवान परमात्मा म्हटले, अगं जने काळजी करू नको, तू नित्रास झोप, मी सगळं दळण दळतो. पण दळण दळत असताना देवाची आभूषणं सगळी आडवी येत होती. त्यामुळे ती सगळी आभूषणं काढली, बाजूला ठेवली. देव दळायला लागले. दळता 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 पहाट झाली आणि मंदिरातून बडव्यांचा आवाज आला. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा गरुडाबारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडाबारी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. बडव्यांचा आवाज आला. भगवान परमात्माने घाई गडबडीमध्ये निघाले. सगळी आभूषण तिथं. जनाबाईची गोदडी घेतली, वेटीवरती उभे राहिले. तुम्हाला सगळ्याला माहितीये, जनाबाईवर चोरीचा आळ आला, जनाबाईला चोर घोषित केलं. मला भक्ताचं आणि देवाचं नातं किती श्रेष्ठ आहे सांगायचंय. जनाबाईला पंढरपूरमधल्या लोकांनी बडव्याने हाताला धरलं, ओढून बाहेर काढला. अगं तू जने, तू देवाची चोरी केलीस. त्यावेळी जनाबाई म्हणतात, तुमच्याकडे काय पुरावा मी देवाची चोरी केल्याची? झडती घेतली तर देवाची आभूषणं जनाबाईच्या घरामध्ये सापडली. घरामध्ये सापडल्यानंतर जनाबाई म्हणते की मी देवाला बोलवायला गेले नव्हते, देव आला होता. त्याला जाऊन विचारा, जनाबाई आली होती का, तू आला होता? किती अधिकार संपन्न असावं सांगताना. जिथं देवाला सुद्धा शांत बसावं लागत असेल ते संत किती अधिकार संपन्न असते. कोण देव, कुठला देव, मी ओळखत नाही त्याला म्हणावं तू जनीला भेटायला यायचेस, जनाबाई तुला भेटायला येत नसते. अगं जने, तुझा माझ्यावर विश्वास आहे? हो देवा, माझा तुमच्यावर विश्वास आहे. हा गाव मला सुळावर घेऊन निघालाय, तुम्ही देव आहात का काय रे? धुंद झाला तुझा दरबार. तू कसला देव आहेस? हा,
तुला कळत नाही? प्रामाणिकपणे भक्ती करणाऱ्यावर जर ही वेळ येत असेल तर तुझी भक्ती करणं सोडून द्यावं. जणे तुझा माझ्यावर विश्वास आहे? हो देवा, माझा तुमच्यावर विश्वास आहे. हा गाव तुला सुळावर घेऊन जातोय, तू सुळावर जा. माझ्यावर विश्वास असेल तर सुळावर जा. जनाबाई सुळावरती गेल्या आणि सुळावरती गेल्याच्या नंतर सुळाचं पाणी झालं महाराज. इतकी श्रेष्ठ जनाबाईची भक्ती होती. आणि मला असं वाटतं त्या वेळामध्ये जर भगवान परमात्म्याने जनाबाईला सांगितलं असेल की जने तुला माझ्याकडे काय मागायचंय तर माग, तर मला असं वाटतं तुकोबरायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जे मागितलं, मी तुझं गुण गाईन, मला याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा नको. माझ्या साधू संतांनी भगवंताकडे मागताना अजिबात घर कुटुंबासाठी मागितलं नाही. या जगामध्ये जसं तुकोबरायांनी मागितलं तसं ज्ञानोबरायांनी सुद्धा मागितले. जगासाठी ज्ञानोबरायांनी पसायदान मागितले. पसायदानामध्ये ज्ञानोबरायांचा पहिला शब्द आहे आता. व्याकरणानुसार जर या शब्दाचं उच्चारण केलं तर आता हा भूतकाळ नाही, आता हा वर्तमान काळ देखील नाही, आता हा भविष्य काळ देखीलही नाही, आता हा चालू वर्तमान काळ आहे. म्हणजे ज्ञानोबरायांनी इतक्या वर्षापूर्वी लिहिलं तरी आता, आणि अजून 1000 वर्षानंतर जरी ऐकलं तरी आता. ज्ञानोबरायांनी सांगितलं आता विश्वात्मके देवी येणे वाज यज्ञ तोषावे. ज्ञानोबराय म्हणतात जो जे वांछील तो तेला हो. ज्ञानोबराय असं नाहीत म्हणत का माझ्या मुक्ताबाईचं खापर ज्यांनी फोडले त्यांना काही देऊ नका, माझ्या जोळीमध्ये ज्यांनी पीठ टाकलंय पिठामध्ये माती टाकली त्यांना काही देऊ नका.
ज्ञानोबराय म्हणतात जो जे वांछिल तो तेला. हो, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी एक ओवी खर्च केली. त्या ओवीमध्ये ज्ञानोबराय काय बोलावं आणि कसं बोलावं सांगतात. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. किती गोड बोलावं, कसं बोलावं. गोड बोलणं वेगळं आणि गोड बोलणारी माणसं वेगळी. लक्षात घ्या. एखाद्याला असं वाटतं हा माणूस लय चांगला बोलतोय म्हणजे हा माणूस लय चांगला असेल. चाणक्याची नीती आहे, प्रमाणापेक्षा गोड बोलणारी माणसं तुमच्यासाठी घातकी असतात. जी माणसं कठोर असतात, जी माणसं तुमच्यासोबत कठोर भावनेनं बोलतात, जी माणसं तुमच्या डोक्यावरून नाहक हात फिरवत नाही, ती माणसं फक्त आणि फक्त तुमच्या कल्याणाचा विचार करतात. गोड बोलणारी माणसं मागून खंजीर खुपसतात, आपल्याला कळत नाही. ज्ञानोबरायांनी गोड कसं बोलावं सांगितले. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एक माणूस आजारी होता. आजारी माणसाला तपासायला जरी डॉक्टर आले महाराज. डॉक्टरांनी तपासला. डॉक्टरांनी सांगितलं दादा तुम्ही लवकर बरे व्हाल पण तुम्ही चांगलं खा. काय सांगितलं? काय सांगितलं? झोपल्या का काय? हाय ना जाग्या? मला दिसतंय की इथनं. काय खा? काय खा? मला बी तेच सांगायचंय, चांगलं खा. माझा मुद्दा तो आहे, चांगलं. काय खाऊ डॉक्टर? काही नाही, हिरव्या पाल्या भाज्या खा, फ्रुट्स खा, ड्राय फ्रुट्स खा, पंचरत्नाची भाकरी खा. बायको आतमध्ये स्वयंपाक करत होती. ऐकत नसणाऱ्या नवऱ्याला चिडलेली बायको पळत पळत बाहेर आली. म्हणली डॉक्टर सांगा सांगा म्हणली. सांगून कंटाळली. चांगलं खा, चांगलं खा, चांगलं खा. असं चांगलं नाही खाल्लं का डॉक्टर घरी बोलवायचं आणि त्याच्या मड्यावर 7,000 घालायचे. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माझ्या ज्ञानोबरायांनी काय बोलावं कसं बोलावं सांगितलं. म्हणजे तुकोबरायांनी भगवान परमात्म्याकडे मागणी मागत असताना तुकोबरायांच्या घरामध्ये इतक्या अडचणी होत्या तरीही तुकोबरायांनी धनाची मागणी केली. आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणात नलगे मुक्ती आणि धन संपदा. नलगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा. भगवंता मला काही सुद्धा नको. मला फक्त आणि फक्त काय पाहिजे? संतांचा संग पाहिजे. संतांच्या संग व्यतिरिक्त मला काही सुद्धा नको. मी पुन्हा पुन्हा सांगते, मागायचं काय आणि मागायचं कोणाकडे कळलं पाहिजे. काय मागायचं? घर संसारातलं सुख मागायचं का? घर संसारातलं सुख काय कामाचं आहे सांगा? घर संसारातलं सुख नाशिवंत आहे. आत्मिक समाधानाचं सुख आहे जे कायम आपल्यासोबत येणार आहे. घरातलं सुख हे नाशिवंत आहे. काय मागायचं? एक गोड प्रार्थना आहे. प्रत्येकाने मला असं वाटतं हेच भगवंताकडे मागितलं पाहिजे. आणि एक अशीच गोड प्रार्थना ऐकली. त्या प्रार्थनेमध्ये माणसानं काय मागावं हे कळलं पाहिजे. त्या प्रार्थनेमध्ये अशी मागणी आहे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एकटले अशी संध्याकाळ दे. देवा मला
अशी संध्याकाळ दे तुकोबाची विणा दे ज्ञानियांची करुणा दे तुकोबाची विणा दे ज्ञानियांची करुणा दे मूर्त डोळा पायी माथा स्टेबल ठेवावा मूर्त डोळा पायी माथा ठेवणी अमरण दे मूर्त डोळा पायी माथा ठेवणी अमरण दे मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे तुझी कृपा काम देनो तुझी कृपा काम देनो अशी एक गाय दे तुझी कृपा काम देनो अशी एक गाय दे कष्ट आणि चारा दे सोसायाला जोर दे कष्ट आणि चारा दे सोसायाला जोर दे खांद्यावर देवा तुझ्या कांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे दिवसभर काम दे पोटापुरता नाम दे किती गोड मागणं आहे बघा तुम्ही आवाज हलवू नका बरं का दादा स्टेबल ठेवा दिवसभर काम दे पोटापुरता नाम दे चिंता दूर करावया चिंता दूर करावया ओटी तुझं नाम दे चिंता दूर करावया ओटी तुझं नाम दे मागू किती राहू दे मागू किती राहू दे सारे की ठाई शोभू दे मागू किती राहू दे सारे की ठाई शोभू दे वाट दाखवण्या गुरु वाट दाखवण्या गुरु जन्मोजन्मी लाभू दे वाट दाखवण्या गुरु जन्मोजन्मी लाभू दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ देवाकडनं हे मागायला पाहिजे घर संसारातलं सुख काय देवाकडे मागायचं असते का हे मागायचे देवा अशी एक संध्याकाळ दे का जिथं मला तुझ्या नामचिंतनाने स्वतःचा अंतःकरण शुद्ध झाल्यासारखं वाटेल तुकोबारायण म्हणतात मला फक्त आणि फक्त संतांचा संग पाहिजे भगवान परमात्मा म्हणतोय संतांचा संग घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा यावं लागणार आहे आणि पुन्हा पुन्हा मरावं लागणार आहे लक्षात ठेवा ह्या जगामध्ये सगळ्यात कठीण यातना कोणत्या आहेत तर त्या गर्भवासाच्या यातना आहेत तुकोबारायण म्हणतात जर मला गर्भवासाच्या यातना भोगण्यासाठी जर पुन्हा पुन्हा संतांचा संग मिळत असेल पुन्हा पुन्हा तुझं नामचिंतन घेण्याची संधी मिळत असेल तर मी असंख्य गर्भवासाचा यातना भोगायला तयार आहे तू गामणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई
ही सर्व जोडी यथामती यथावकाश नियोजित वेळेत अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकीचं असेल राहू द्या ताई, संपले कीर्तन आता राहू द्या, बस करा. यथामती यथावकाश नियोजित वेळेत अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकीचं असेल मी तुमच्या सर्वांचं बालक समजून पोटामध्ये घाला. जे काही योग्य असेल ते माझे गुरु वैकुंठवासी हरिभक्तपरायण सुभाष महाराज गाडगे भाऊ यांचा आशीर्वाद म्हणून मी या जागेवरती बोलू शकले. या गावामध्ये येण्याचं सौभाग्य समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून तसेच इंगळेदादा असतील यांच्या माध्यमातून आलं. मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. कीर्तनाला उत्तम अशी साथ देणारे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आणि सुंदर ज्यांनी हार्मोनियम वाजवले, मला तुमच्या मुखातून एक चाल ऐकायची होती पण सुंदर अशी हार्मोनियम ज्यांनी वाजवली ते आमचे दादा असतील. या भागामध्ये भाऊंच्या पाश्चात ज्यांनी माझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं ते आमचे दादा भापकर आणि खंडे महाराज. ते माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले, मी त्यांचा आभार व्यक्त करते. गोडासा मृदुंग जगादांनी वाजवला, हे दोनही तीनही गायक त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते. आपल्याच भागातील डांगे महाराज ज्यांची माझी एकदाच भेट आश्रमावरती झाली, ते देखील या कीर्तनासाठी उपस्थित राहिले, त्यांचा आभार. सगळ्या महिला मंडळी टाळ्या घेऊन उभ्या राहिला, त्यांचा आभार. बसलेल्या झोपलेल्या सगळ्यांचं मनापासून आभार. इकडे बसलेली सगळी मंडळी असतील, सिस्टीमवाले दादा असतील, सगळ्यांचा आभार. जाता जाता 2 मिनिटं घेते. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोध न पाहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, पण दुःखावर टाच मारून ज्याला आयुष्य जगता येतं त्याचं नाव वारकरी आहे. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांच्यासाठी करतात, ते कदाचित कर्तव्य असेल, पण माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी केले ते उपकार आहेत आणि त्या उपकारातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काय केलं? माझ्या लग्नाला 18 वर्ष झाली पण मला माझ्या स्वतःचं मूलबाळ नाही. माझे आईवडील म्हटले तुला एका मुलासाठी रडावं लागतंय, काळजी करू नको, आम्ही तुला 20 मुलांची आई करतो. सर्वसामान्य कुटुंबातली 20 मुलं मी मोफत सांभाळते आणि ती मुलं मला आई म्हणतात. पदराला मायेची झालर असेल तर बाईला कळा न देता आई पण भाल होतं, हे तुमच्या समोर उभे. कोणी जर मला विचारलं तुझ्याकडं काय तर मी अभिमानाने सांगेल, येत्या 10 वर्षामध्ये इंचगिरी वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेऊन फिरणारी 20 पोरं माझ्याकडे, माझ्यासारखी श्रीमंत मीच. या मुलांचं संगोपन करत असताना आपल्या भागामध्ये कोणी गरजू असेल, ज्याला शिकायची इच्छा आहे पण परिस्थिती नाही, उर्वरित या वर्षीची 5 ॲडमिशन शिल्लक आहेत. जर कोणाला हवं असेल आवर्जून संपर्क करा. परिस्थिती गरीब आहे, शिकवायचे पण परिस्थिती गरीब आहे, अशा मुलांना आपण मोफत वारकरी शिक्षण देतो. सगळ्यांना परिचित असेल, निढळ आणि महिमानगडच्या मध्ये जाधववाडी नावाचं गाव आहे आणि जाधववाडी या गावामध्ये सेवासूर्य किसन महाराज घाडगे आप्पा यांच्या नावाने चालू असलेलं सेवासूर्य गुरुकुलम, तिथं 20 मुलांचं आपण मोफत संगोपन करतो. यावर्षी 5 मुलांची ॲडमिशन करायची आहेत. इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतची मुलं आपण घेतो. जर कोणाला गरज असेल आणि शिकायची इच्छा असेल आवर्जून मला भेटा, आपण त्या मुलांना संधी देऊ. झालेली सेवा पुन्हा एकदा तुम्हा सकल मायबापांच्या चरणावर, ग्रामदेवतेच्या चरणावर, माझे गुरु वैकुंठवासी हरिभक्तपरायण सुभाष महाराज गाडगे भाऊ यांच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर तुकाराम
दे